स्वागत आहे आपले जय भारती मराठी रेसिपीमध्ये। आज आपण बनवणार आरोग्य संजीवनी असा हिरव्या पानांचा ज्यूस। हिरव्या पानांच्या ज्यूसमुळे तुमचे वजन कंट्रोलमध्ये राहते, शरीरातले टॉक्सिन्स बाहेर फेकल्या जातात। त्याच्यानंतर ज्यांना शुगर, बीपी आणि थायरॉइड यासारखे आजार आहे ते आजार पूर्णपणे बरे होतात। त्याच्यानंतर ज्यांचं वजन जास्त असल्यामुळे गुडघेदुखी आहे, गुडघेदुखी पण कमी होते। यासाठी आपल्याला झाडांची पानं घ्यायची आहे। इथं पिंपळाची पानं घेतले 3 ते 4, आंब्याची पानं घेतलेले आहे 3 ते 4, त्याच्यानंतर सीताफळाची पानं 3 ते 4 घेतलेले आहे, जांभळाची पानं घेतलेले आहे 3 ते 4, कोथिंबीर घेतलेली आहे आणि पुदिना घेतला आणि पेरूचे पानं घेतलेले आहे 4 ते 5। आता हे स्वच्छ धुवायचे आहे पानं आपल्याला आणि कोरडे करायचे। इथे काळं मीठ घेतलेलं आहे, गूळ घेतलेला आहे आणि पायनॅपल घेतलेला आहे। आता हे सगळे स्वच्छ धुतलेले पानं आपण मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेणार आहोत। यामध्ये गूळ ॲड करायचा आहे, थोडासा गूळ टाकून घ्यायचा। त्याच्यानंतर आपल्याला यामध्ये काळं मीठ पण टाकून घ्यायचं आहे, 1 चमचा एवढं। तुम्हाला काळं मीठही टाकायचं असेल किंवा मग चाट मसाला टाकायचा असेल तोही टाकू शकतात। अर्ध पायनॅपल बारीक कट करून घेतलेलं आहे, ते पण आपण यामध्ये टाकून घेतलेलं आहे। आणि यामध्ये आपल्याला 1 ग्लास एवढं पाणी ॲड करायचं आणि बारीक मिक्सरला फिरून घ्यायचं। यामध्ये तुम्हाला टेस्टसाठी लिंबू पण ॲड करू शकतात किंवा मग दुसरे कोणते फळं जे आवडत असेल जसे संत्रा, मोसंबी ते सुद्धा टाकून तुम्ही हा ज्यूस तयार करू शकतात। मस्त असा हा तयार झालेला ज्यूस छान हिरवागार आहे आणि अगदी पिल्यावर खूप फ्रेश असं वाटतं। हा तयार झालेला ज्यूस तुम्हाला नक्की आवडेल, तुम्ही नक्की तयार करून बघा। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका। तुम्ही माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।